महाडीबीटी शेतकरी योजना 2026 मध्ये अर्ज कसा करावा, कोणत्या योजना मिळतात आणि आवश्यक कागदपत्रे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो। तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल, शेतीची यंत्रसामग्री घ्यायची असेल, ठिबक किंवा तुषार सिंचन घ्यायचे असेल, बियाणे किंवा इतर कृषी निविष्ठांसाठी लाभ घ्यायचा असेल, तर महाडीबीटी पोर्टलवरील संबंधित योजना तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक योजनेची पात्रता, अनुदानाची रक्कम, लाभाचे प्रमाण आणि आवश्यक कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या योजनेची अधिकृत माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे। चला तर मग, महाडीबीटी म्हणजे काय, त्यावर अर्ज कसा करायचा, कोणत्या प्रकारच्या योजना उपलब्ध असतात आणि अर्ज केल्यानंतर पुढे काय होते, हे संपूर्णपणे समजून घेऊया। सर्वप्रथम, महाडीबीटी म्हणजे महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना थेट बँक खात्यामध्ये देण्यासाठी ही ऑनलाईन प्रणाली वापरली जाते। शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक कृषी योजनांचे अर्ज या पोर्टलद्वारे केले जातात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाडीबीटीवर शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या योजना असतात? यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित योजना, ट्रॅक्टर व विविध शेती अवजारे, सिंचनाशी संबंधित घटक, ठिबक आणि तुषार सिंचन, फलोत्पादनाशी संबंधित योजना, बियाणे व कृषी निविष्ठांशी संबंधित काही योजना आणि इतर विविध कृषी योजनांचा समावेश असू शकतो। मात्र कोणती योजना सध्या सुरू आहे, अर्जाची मुदत काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किंवा घटकासाठी अर्ज स्वीकारले जात आहे, हे वेळोवेळी बदलू शकते। म्हणून फक्त सोशल मीडियावर आलेली माहिती पाहून अर्ज करू नका। महाडीबीटी फार्मर पोर्टल किंवा संबंधित कृषी विभागाच्या अधिकृत सूचनेवर माहिती तपासा। आता पाहूया अर्ज करण्यासाठी साधारणपणे कोणती कागदपत्रे आवश्यक पडू शकतात। सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर बँक खाते आणि बँक पासबुकची माहिती, शेतीशी संबंधित जमिनीचा उतारा किंवा उपलब्ध जमीन नोंद, मोबाईल नंबर आणि योजनेनुसार इतर आवश्यक कागदपत्रे लागू शकतात। काही योजनांमध्ये अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असू शकते। त्यामुळे ज्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्या योजनेच्या नियमांनुसार कागदपत्रे तयार ठेवा। आता आपण अर्जाची साधारण प्रक्रिया समजून घेऊया। सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जा। त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा आवश्यक असल्यास नवीन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा। लॉग इन केल्यानंतर आपल्या प्रोफाईलमधील माहिती व्यवस्थित तपासा। नाव, आधारशी संबंधित माहिती, मोबाईल नंबर, बँक खाते आणि जमीनविषयक माहितीमध्ये काही चूक आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्जाच्या प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकते। त्यानंतर उपलब्ध योजनांमधून आपल्या गरजेनुसार योग्य योजना किंवा घटक निवडा। उदाहरणार्थ, तुम्हाला एखादे कृषी यंत्र घ्यायचे असेल तर कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित घटक तपासा। ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित सिंचन घटक तपासा। अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे नियमानुसार अपलोड करा। अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा संपूर्ण अर्ज तपासा। विशेषतः बँक खाते, जमीन माहिती, मोबाईल नंबर आणि अर्ज केलेला घटक बरोबर आहे का, हे नक्की तपासा। अर्ज सबमिट केल्यानंतर मिळणारा अर्ज क्रमांक किंवा पावती सुरक्षित ठेवा। आता एक महत्त्वाचा मुद्दा, महाडीबीटीवर अर्ज केला म्हणजे लगेच अनुदान मिळते असे नाही। योजनेच्या नियमांनुसार अर्जांची छाननी, पात्रता तपासणी, निवड प्रक्रिया,
उपलब्ध निधी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया लागू शकतात. काही योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत किंवा इतर निर्धारित प्रक्रियेद्वारे होऊ शकते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती अर्थात ॲप्लिकेशन स्टेटस वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल किंवा अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असेल तर संबंधित सूचना पोर्टलवर दिसू शकते. आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. अनुदान मिळण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका. कोणी फोन करून तुमचे महाडीबीटी अनुदान मंजूर झाले आहे, पैसे पाठवा, लगेच काम करून देतो, असे सांगितले तर सावध राहा. OTP, आधारशी संबंधित गोपनीय माहिती, बँकिंग पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका. अधिकृत पोर्टल, अधिकृत कृषी कार्यालय किंवा अधिकृत सेवा केंद्राच्या माध्यमातूनच माहिती घ्या. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेनुसार अटी वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, एखाद्या योजनेमध्ये शेतकऱ्याची जमीन, आधी घेतलेला लाभ, उपकरणाचा प्रकार, घटकाची किंमत, क्षेत्रफळ किंवा इतर काही अटी लागू असू शकतात. त्यामुळे सगळ्यांना इतकेच अनुदान मिळणार असे समजणे योग्य नाही. अनुदानाची रक्कम किंवा टक्केवारी सांगताना देखील संबंधित वर्षाची आणि संबंधित योजनेची अधिकृत मार्गदर्शक सूचना तपासणे आवश्यक आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही एका योजनेसाठी ठराविक अनुदानाची रक्कम सांगत नाही, कारण योजना आणि घटकानुसार नियम बदलू शकतात. शेतकरी बांधवांनो, महाडीबीटीचा फायदा घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य माहिती आणि योग्य कागदपत्रे. अर्ज करण्यापूर्वी आपल्या जमिनीची माहिती, आधारशी संबंधित माहिती आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित आहे का ते तपासा. तसेच अर्ज केल्यानंतर फक्त अर्ज करून शांत बसू नका. पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासा आणि संबंधित विभागाकडून आलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत असेल तर जवळच्या अधिकृत सेवा केंद्राची किंवा संबंधित कृषी कार्यालयाची मदत घेऊ शकता. आता या व्हिडिओचा थोडक्यात सारांश पाहूया. महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांचे ऑनलाईन अर्ज करता येतात. योजनेनुसार पात्रता आणि कागदपत्रे वेगवेगळी असतात. अर्ज करताना माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत व्यक्तींना पैसे किंवा गोपनीय माहिती देऊ नका. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महाडीबीटीवर कोणत्या योजनेचा अर्ज करायचा आहे? ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री, ठिबक, तुषार सिंचन, फळबाग किंवा दुसरी कोणती योजना? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणारा स्वतंत्र व्हिडिओ आपण पाहू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच उपयोगी शासकीय योजना आणि शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.